दिसताय का नाही? दिसताय ना? नाही का काका खाली बसला. आपण टॉपवर राहून आपण टेन्शन नाही का आपण उपवासाच्या. खाली बघ. खाली बघ. बसायला उभे आहे लोकं. मध्ये प्रॉब्लेम होत आहे खाली. पुढे इकडून तरी view चांगला आहे. हा खाली बघ. खाली कसे आता उभे झाले लोक. आपण लाईव्ह वाला मजा घेऊन चाला. जागेवर आपण बरोबर आहोत. सही पे यही होता. कॅमेऱ्यात नको पाहू वरला पाय. एवढी हाईट नाही रे. हे जे हाईट आहे ना हे सर्वात जास्त हाईट आहे. हे घे, बाहेर. अबे मी म्हटलं ना बाहेर आहे.
सुरू आहे ते का? हो बसून द्या. इतिहासाला आधी अंत नसतोच. इतिहासाची एक सुरुवात शोधायला गेलो तर आणखी एक सुरुवात सापडते. प्रत्येक सुरुवातीच्या आधी अशा कितीतरी सुरुवात वाटावी अशा घटना सापडतात. झरणाले पुरा स्पिन भरून टाकला. क्षितिजाला पकडायला जाण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. कधीही हातात येत नाही, पुढं पुढं जात राहत. फुटाळा तलावाच्या काठावर बसून जर आपण नागपूरच्या इतिहासाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर बघूया आपण कुठवर जातोय ते. नागपूर हे नाव पहिल्यांदा इसवी सन 940 म्हणजे 940 AD मध्ये वर्धा जिल्ह्यातल्या देवळी गावात एका ताम्रपटावर कोरलेलं आढळलं. पण नागपूर हे नाव आलं कुठून? इतिहासात त्याचे दोन दाखले सापडतात. एकतर हे गाव किंवा शहर जे काय असेल त्यावेळी नाग नदीच्या किनाऱ्यावर वसलं होतं, यावरून याचं नाव नागपूर असं पडलं. किंवा दुसरं असं की नाग नावाची आदिवासी जमात इथं वास्तव्य करीत होती, त्यावरून त्याचं नाव नागपूर असं पडलं असावं. रामायणामध्ये असा उल्लेख आहे की विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या रांगांमध्ये एक घनदाट जंगल होतं जे दंडकारण्य या नावानं प्रसिद्ध होतं. यात नागपुराचा समावेश होता आणि हे विदर्भातलं एक महत्वपूर्ण शहर होतं. इसवी सन 250 मध्ये वाकाटक वंशाचा राजा विंध्य शक्ती यानं विदर्भात आपलं राज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर त्याचा नातू रुद्रसेन द्वितीय यांनी सुवर्ण युगातील चंद्रगुप्त द्वितीय याची मुलगी प्रभावती सोबत विवाह केला. रुद्रसेन द्वितीय जास्त काळ जगला नाही, तेव्हा त्याचा मुलगा दिवाकर सेन गादीवर बसला. तो वयानं लहान होता म्हणून प्रभावतीनं राज्यकारभार हाती घेतला आणि आपल्या वडिलांच्या राज्यातून काही मोठ्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. एक मिलिटरी म्हणजे लष्करी आणि एक सिव्हिल म्हणजे नागरी व्यवस्था सांभाळण्यासाठी. जे नागरी व्यवस्था सांभाळत होते ते जगद्विख्यात संस्कृतचे महाकवी कालिदासजी होते. आणि रामगिरी येथे ज्याला आता आपण रामटेक म्हणतो त्या ठिकाणी बसून महाकवी कालिदासजी यांनी मेघदूत काव्याची रचना केली. त्यामुळे महाकवी कालिदास व मेघदूत ही नावं देखील नागपूरशी जोडली गेली.